तर उपवासासाठी सहज खाल्ली जाणारी आपण आज खिचडीची रेसिपी पाहणार आहोत। खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खूप मऊसूद आणि सुटसुटीत अशी आपली ही खिचडी देखील बनते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। सर्वप्रथम तर आपण इथे साहित्य पाहून घेणार आहोत। इथे मी एक छोटी वाटी साबुदाणे घेतले होते। नायलॉन साबुदाणा आहे हा, जो बारीक साबुदाणा आपल्याला मिळतो तो। त्याला आपण छान असं भिजवून घेणार आहोत आणि भिजवून घेतल्यानंतर आपण ह्याचा उपयोग करणार आहोत। तर इथे सुरुवातीला मी साबुदाणे घेतलेले आहेत। अगदी छान पाण्यामध्ये बुडतील इतकं आपल्याला पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि अगदी 1 ते 2 तास जरी तुम्ही याला छान असं भिजवून ठेवलात किंवा अगदी अर्धा ते 1 तास जरी थोडंसं कोमट पाण्यामध्ये जरी तुम्ही भिजवून ठेवले साबुदाणे, तरी छान असे हे फुलतात, छान असे हे सॉफ्ट आणि मऊसूद होतात। आणि यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याची खिचडी डायरेक्टली बनवू शकतो। तर छान असं मिक्स करून मी इथे हे साईडला ठेवून घेणार आहेत आणि जे काही शिल्लक पाणी असेल ते व्यवस्थित असं आपल्याला पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आणि पाणी पूर्णपणे काढून घेतल्यानंतर अगदी अर्धा ते पाऊण तास किंवा 1 ते 1.5 तास जेवढा तुमच्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही यांना सॉफ्ट असे भिजवण्यासाठी ठेवू शकता। तर भिजवल्यानंतर अशा प्रकारे साबुदाणे आपले छान सुटसुटीत आणि मोकळे मऊसूद असे झालेले आहेत। पाहू शकता छान असे सॉफ्ट देखील झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही चेक देखील करू शकता। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली मिरची, थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि इथे बटाटा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। बटाटा तुम्ही उकडून देखील यूज करू शकता किंवा जर तुम्ही नॉर्मल बटाटा छोटे छोटे स्लाइस केले तरी देखील चालणार आहे। इथे मी थोडासा हाफ बॉईल बटाटा घेतला होता, जेणेकरून खिचडी परतल्यानंतर जास्त वेळ आपल्याला शिजवायची गरज नाही आणि त्यामुळे खिचडी छान मऊसूद होते। इथे मी शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून छान प्रत्येक शीताला किंवा प्रत्येक साबुदाण्याला शेंगदाण्याच्या कूटाचं छान असं कव्हरिंग होतं आणि त्यामुळेच खिचडी आपली छान मोकळी आणि मऊसूद होते। तर यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला छान असं तेल ओतून घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 चमचे। जेवढे तुमचे साबुदाणे असतील त्याप्रमाणेच इथे तुम्हाला तेलाचा उपयोग करायचा आहे। तेल ॲड केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॉईसने इथे जिऱ्याची देखील फोडणी देऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही फक्त मिरची ॲड केली तरी देखील चालणार आहे। तर इथे तर मी फक्त मिरचीचाच उपयोग केलेला आहे। मिरची छान अशी तेलामध्ये तळण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्येच आपण जो हाफ बॉइल्ड बटाटा घेतला होता त्याचे बारीक छान स्लाइस करून घेतलेले आहेत, त्या देखील आपण इथे ॲड केलेले आहे। छान अशा तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाटा तेलामध्ये छान असा फ्राय होतो। पाहू शकता अशा प्रकारे आपण छान असं फ्राय करून घेऊ शकतो बटाट्याला। व्यवस्थित असं फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण मीठ ॲड करू शकतो किंवा डायरेक्टली तुम्ही जर यामध्ये साबुदाणे ॲड केले तरी देखील चालणार आहे, कारण बटाटा हा आपण शिजवून घेतलेला आहे। जर बटाटा शिजवून घेतला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मिरची ॲड केल्यानंतर त्यामध्ये पातळ बटाट्याचे स्लाइस ॲड करायचे आहेत। बटाटा थोडासा शिजवण्यासाठी ठेवायचा आहे आणि बटाटा थोडासा मीडियम शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणे ॲड करायचे आहेत। तर इथे मी मिरची आणि बटाटा छान असा तेलामध्ये फ्राय करून घेत आहे, जेणेकरून बटाट्याला देखील मिरचीचा पूर्णपणे फ्लेवर येईल आणि बटाटा अजून छान टेस्टी असा होईल। आता यानंतर डायरेक्टली आपण यामध्ये साबुदाणे ॲड करणार आहोत। जे काही आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या कूटाचं मिश्रण केलं होतं ते व्यवस्थित असं आपल्याला इथे ॲड करायचं आहे। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर ठेवलं तरी देखील चालणार आहे। छान मोकळी आणि मऊसूद अशी आपली खिचडी बनते। त्यासाठी साबुदाणा जर व्यवस्थित असा तुमचा भिजलेला असेल तर खिचडीचं जे काही टेस्ट येते किंवा खिचडीचा जो फ्लेवर येतो तो खूपच सुंदर आणि छान येतो। तर अशा प्रकारे साबुदाणे ॲड केल्यानंतर आपण थोडंसं वरतूनच मीठ ॲड करणार आहोत। जास्त मीठ ॲड करायचं नाही आपल्याला, थोडंसंच मिठाचा आपण उपयोग करणार आहोत, कारण छान असं खिचडी शिजल्यानंतर जर मीठ कमी असेल तर आपण थोडंसं मीठ नंतर ॲड करून पुन्हा एकदा खिचडी छान अशी परतून घेऊ शकतो। सुरुवातीला जास्त खिचडीला हलवायचं नाही, थोडंसं व्यवस्थित असं पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर छान अशी त्याला तुम्ही वाफ काढून घेऊ शकता, जेणेकरून छान असं वाफ बसल्यामुळे व्यवस्थित अशी खिचडी आपली शिजते देखील आणि बटाटा आणि मिरचीची चव देखील त्यामध्ये छान अशी उतरते। तर व्यवस्थित असं आपल्याला खिचडीला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे वाफ काढून देखील घेऊ शकता। मी इथे एक वाफ काढून घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा खिचडीला पण छान असं मिक्स करून घेत आहोत। खिचडी व्यवस्थित छान अशी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तिला। पाहू शकतात आता सध्या तरी खिचडी थोडीशी चिकट आहे, पण थोड्या वेळाने तिला छान असं पूर्ण मॉइश्चर किंवा पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर खिचडी आपली छान मोकळी आणि मऊसूद देखील होते। तर अशा प्रकारे छान असं मी खिचडीला परतून घेत आहे।
आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण खिचडीला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती मोकळी आणि मऊसूद होईल। पाहू शकता वरचा जो भाग आहे तो छान मोकळा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला खिचडीला छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी सहज आणि सोपी अशी ही खिचडीची रेसिपी आहे। तुम्ही अगदी नवशिके असाल किंवा तुम्ही कधी खिचडी बनवली नसेल तरी देखील तुम्ही इझिली घरी बनवू शकता। तर अशा प्रकारे छान असं खिचडीला परतून झाल्यानंतर मी एका डिशमध्ये हिला सर्व केलेली आहे आणि अशा प्रकारे आपली आजची ही खिचडीची रेसिपी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने पूर्ण झालेली आहे। अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून मी जी कोणती नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत।